जरांगेला कायद्याचा पट्टा घालणार आहे का नाही? मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची, या मंत्रिमंडळाची एवढी काय मजबुरी आहे की तुम्हाला 50% ओबीसीचं काही देणं घेणं नाही? आमचे नालायक ओबीसीचे जे काही आमदार आहेत, जे मुख घेऊन गप्प बसलेले आहेत, त्यांना काय झालंय नक्की? हे आमचा सवाल आहे. हे जे मनोज जरांगेचे हे जे सगळं चाललेले धमकेबाजी आणि सरकारचा कायदा न मानणं, सरकारला डायरेक्ट चॅलेंज करणं, हे नक्षलवादापेक्षा वेगळं नाहीये. त्यामुळे या मनोज जरांगेवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्यात यावा, त्याला नक्षलवादी जाहीर करण्यात यावं आणि आमच्या ओबीसींची याच्यातनं सुटका करण्यात यावी. कारण की तुम्हालाच जर भीती वाटत असेल त्याची, तर उद्या ओबीसींची घरं जातील, ओबीसींचे मुर्दे पडतील, त्याची हे देवेंद्र फडणवीस सरकार वाट बघतंय का, असं आमचं म्हणणं आहे. आणि जर तुम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित टिकवता येत नसेल, मनोज जरांगे पर्यंत तुमचे कायद्याचे हात पोहोचत नसतील, तर सरळ तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी आमची आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी आहे. ओबीसीचं एससीबीसी म्हणून 10% वेगळं आरक्षण दिलेलं असताना ओबीसीत यायचे म्हणजे नक्की काय करायचंय, या अडाणी मनोज जरांगेला विचारायचं कुणाच्यात हिंमत होत नाही. ते हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, ते काय ते समोर तर आण, काय लागू करायचंय ते काय ते विचारायची कुणाच्यात हिंमत होत नाहीये. त्यामुळे एवढा हतबल सरकार भारतामध्ये मी पहिल्यांदा बघितलं नसेल. आणि तुम्ही हा जो पायंडा पडताय तो महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि संविधानिक या सत्तेला, या समाजाला अजिबात चांगलं नाहीये. तुम्ही खूप वेगळं काहीतरी हे घडवताय, इथं वेगळा पायंडा पडतोय आणि याच्या माध्यमातून ओबीसी आता सैरभर झालेले आहेत. ओबीसी याच्या माध्यमातून घाबरलेले आहेत. घाबरले म्हणजे फक्त आमच्या संविधानिक अधिकारासाठी, पण आता आमचा पेशन्स संपलेला आहे. आता याच्या पुढे जे होईल ते करायला आम्ही तयार आहोत. आमच्या आरक्षणाला जर नख लागलं तर आम्ही मग कोणती सण, कोणता इलेक्शन काही बघणार नाही. मग महाराष्ट्रामध्ये आम्ही पण हैदोस घालायला तयार आहोत. धन्यवाद.